Welcome, my dear students. This time we are going to study lesson number 2, The Three Hermits, Leo Tolstoy. The writer is Leo Tolstoy. Once again, let me tell you the name of our course book is Sands of Time. Now, let us begin lesson number 2, The Three Hermits, written by Leo Tolstoy. Hermits म्हणजे साधू संत, जे आपल्या हिंदू संस्कृतीत आपण त्यांना योगी म्हणतो, परंतु तिकडे ख्रिश्चन संस्कृतीत त्यांना ते धर्मगुरू म्हणतात. इंट्रोडक्शन. द रशियन रायटर लिओ टॉल्स्टॉय 1828 बर्थ आहे आणि डेथ आहे त्यांची 1910ला. वॉज वन ऑफ द वर्ल्ड्स ग्रेटेस्ट नॉवेलिस्ट. हे जगातील महान कादंबरीकारापैकी एक होते. मूळचे रशियाचे होते हे. टॉल्स्टॉय वॉज अमंग द मोस्ट वेल नोन एक्सपोनंट्स ऑफ द स्टाईल ऑफ लिटररी रिअलिझम. टॉल्स्टॉय सगळ्यात जास्त प्रसिद्ध कशासाठी आहे तर त्यांनी साहित्यिक सत्य जे आहे त्यांच्या साहित्यात त्यांनी सत्य गोष्टींचा वापर केला, ही त्यांची स्टाईल होती. ते त्याचे एक्सपोनंट होते, म्हणजे ते त्याचे पुरस्कर्ते होते. त्यांनी नेहमी साहित्यात काल्पनिक कथेपेक्षा त्यांनी सत्य कथेला जास्त महत्त्व दिलं आहे. हिज मोस्ट फेमस नॉवेल्स वॉर अँड पीस अँड ॲन्ना कॅरेनिना आर ऑफन कन्सिडर्ड टू बी टू ऑफ द ग्रेटेस्ट नॉवेल्स एव्हर रिटन. त्यांचे जे अतिप्रसिद्ध कादंबरीचे कथानक आहेत ते वॉर अँड पीस आणि ॲन्ना कॅरेनिना. या दोन महान कादंबऱ्यांना सगळ्यात मोठा दर्जा दिला गेलेला आहे. असं म्हटलं गेलं आहे की अशी नॉवेल्स कधीच लिहिल्या गेलेल्या नाहीत, अशा कादंबऱ्या कधीच लिहिल्या गेलेल्या नाहीत. ही ऑल्सो रोट मेनी शॉर्ट स्टोरीज दॅट रिमेन पॉप्युलर टू दिस डे. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या ज्या आजही प्रसिद्ध आहेत. टॉल्स्टॉय इज इक्वली वेल नोन ॲज अ सोशल रिफॉर्मर अँड फॉर हिज एक्सटेन्सिव्ह फिलॉसॉफिकल रायटिंग्स. टॉल्स्टॉयला त्याच तुलनेत एक सामाजिक सुधारक म्हणून आणि त्यांनी जे खूप विपुल प्रमाणात आध्यात्मिक लिखाण केलं आहे त्यासाठी सुद्धा ओळखलं जातं. ही बिलिव्ड इन द प्रिन्सिपल्स ऑफ ख्रिश्चन अनार्किझम. त्यांनी ख्रिश्चन धर्मात जी तत्त्वं आहेत त्यात त्यांचा विश्वास होता. बोथ एम के गांधी अँड मार्टिन ल्यूथर किंग वर ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड बाय अँड adopted as their own Tolstoy's ideas on non-violent non-violent resistance. एम के गांधी आणि मार्टिन ल्यूथर किंग यांच्यावर खूप प्रभाव होता लिओ टॉल्स्टॉयचा. त्यांनी त्यांची कल्पना अहिंसेसाठी वापरल्या. द थ्री हर्मिट्स इज अबाउट द नेचर ऑफ प्रेयर अँड पिटी. तीन संत, तीन साधू, ही कथा प्रार्थनेचं स्वरूप आणि पीटी म्हणजे धर्माचरण, तुम्ही किती धर्माला अनुसरून आचरण करता त्या स्वरूपावर ही कथा आधारित आहे. अ बिशप मीट्स थ्री सिम्पल हर्मिट्स ऑन एन आयलँड्स अँड ट्राईज टू टीच देम हाऊ टू प्रे इन अकॉर्डन्स विथ कस्टम अँड चर्च लॉ सो दॅट दे माइट सेव्ह देअर सोल्स. बिशप म्हणजे थोड्या वरच्या स्तरावरचा धर्मगुरू असतो. तो तीन साध्या साधू संतांना भेटला एका द्वीपावर आणि त्यांनी प्रयत्न केला की त्यांना शिकवायचा की बघा, चर्चच्या कायद्यानुसार, चर्चच्या प्रथेनुसार आपण प्रार्थना कशी करायला पाहिजे. जर तुम्ही अशी प्रार्थना केली तर तुम्ही तुमच्या आत्म्यांचा बचाव करू शकाल, म्हणजेच तुमचा आत्मा स्वर्गात जाईल. However, at the end of the story, the bishop realizes that their humble lives and sincere piety have already made them closer to God than he himself is. तरीही शेवटी कथेच्या लक्षात येतं त्या मोठ्या धर्मगुरूच्या की ते साधू आहेत, त्यांचं अतिशय साधं जीवन आणि मनापासून केलेलं धर्माचरण यामुळे ते देवाच्या आधीच जास्त जवळ पोहोचलेले आहेत. कोणापेक्षा? त्या बिशपपेक्षा हे तिघं जास्त जवळ पोहोचलेले आहेत देवाच्या. हे आपल्याला कथेच्या शेवटी माहीत पडतं. आता आपण टेक्स्ट बघूया. अँड इन प्रेइंग यूज नॉट vain repetitions as the Gentiles do,
आता हे आहे बायबलमधलं वचन आहे. अँड इन प्रेइंग यूज नॉट वेन रिपिटेशन्स. प्रार्थना म्हणताना तुम्ही सतत सतत रिपीट करता ती, तर हे व्यर्थ आहे. ॲज द जेंटिल्स डू, म्हणजे पुजारी लोक, सभ्य लोक प्रार्थना रिपीट करत राहतात. फॉर दे थिंक दॅट दे शॅल बी हर्ड फॉर देअर मच स्पीकिंग. त्यांना असं वाटतं की आपण जास्त प्रेयर म्हटली, जास्त प्रेयर रिपीट केली, खूप मंत्र म्हटले तर आपल्याला देव ऐकेल. बी नॉट देअर फॉर लाईक अन टू देम. तुम्ही तसे होऊ नका. फॉर युअर फादर नोएथ दॅट इमेज यू हॅव नीड ऑफ बिफोर यू आस्क हिम. कारण तुमच्या पित्याला माहीत आहे की ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहे, तुम्ही विचारायच्या आधी, सांगायच्या आधीच तो तुम्हाला देतो. कारण तो शक्तिवान आहे, त्याला तुमच्या मनातल्या गोष्टी समजतात. हे बायबलमध्ये मॅथ्यूनी म्हटलं आहे, 7 आणि 8 पेजवर आहे. आता रिअल टेक्स्ट. अ बिशप वॉज सेलिंग फ्रॉम आर्चएंजल टू द स्लोवस्टेक मोनॅस्ट्री. बिशप एक धर्मगुरू जहाजाने चालला होता आर्चएंजल नावाच्या गावावरून स्लोवस्टेक मोनॅस्ट्रीमध्ये. मोनॅस्ट्री म्हणजे मठ, त्यांचे ख्रिश्चन लोकांची मठ असतात, तिथे तो चालला होता. अँड ऑन द सेम व्हेसल, व्हेसल म्हणजे इथे जहाज, त्याच जहाजावर वेअर अ नंबर ऑफ पिलग्रिम्स ऑन देअर वे टू व्हिजिट द श्राईन्स ॲट दॅट प्लेस. श्राईन म्हणजे पवित्र थडगे. त्याच जहाजावर काही यात्रेकरू चालले होते त्या जागी थडग्यांना भेट द्यायला, पवित्र थडग्यांना भेट द्यायला. कारण ख्रिश्चन लोक आहेत तर त्यांची थडगे बांधली जातात. तर या पवित्र पुरुषांच्या थडग्यांना भेट द्यायला चालले होते. त्यांची समाधी होती तिथे. द वॉय वॉज अ स्मूथ वन. प्रवास अतिशय सरळ सोट होता, आरामदायक होता. द विंड फेवरेबल. हवासुद्धा त्या प्रवासाच्या पक्षात होती. म्हणजे हवा अशी चालली होती की ते जहाज ज्या दिशेने चालले होते त्याच दिशेने हवा वाहत होती. म्हणजे जहाज सहज पुढे सरकत होते. अँड द वेदर फेअर. आणि हवामानसुद्धा चांगलं होतं. द पिलग्रिम्स ले ऑन डेक इटिंग ऑर सॅट इन ग्रुप्स टॉकिंग टू वन अनदर. पिलग्रिम्स म्हणजे यात्रेकरू बसले होते. डेक म्हणजे त्या वरच्या भागावर जहाजाच्या खात होते आणि गप्पा मारत होते आपापल्या गटात एक दुसऱ्यांशी. द बिशप टू केम ऑन डेक. बिशपसुद्धा आला डेकवर. अँड ॲज ही वॉज पेसिंग अप अँड डाऊन, जेव्हा तो वर फेऱ्या मारत होता, ही नोटिस्ड अ ग्रुप ऑफ मेन स्टँडिंग नियर द प्राऊ अँड लिसनिंग टू अ फिशरमन हू वॉज पॉइंटिंग टू द सी अँड टेलिंग देम समथिंग. तर अशा गटापाशी आला जो प्राऊजवळ, म्हणजे त्या जहाजाच्या एकदम टोकाला उभा होता तो गट. आणि एक कोळी त्यांना काही गोष्टी सांगत होता समुद्राकडे बोट दाखवून, आणि ते सगळेजण त्याला लक्षपूर्वक ऐकत होते. द बिशप स्टॉप्ड. तो धर्मगुरू थांबला. अँड लुक्ड इन टू द डायरेक्शन इन विच द मॅन वॉज पॉइंटिंग. आणि त्याने त्या दिशेने पाहिलं ज्या दिशेने तो मनुष्य दिशानिर्देश करत होता. ही कुड सी नथिंग हाऊएव्हर. त्याला काहीच दिसलं नाही. बट द सी ग्लिसनिंग इन द सनशाईन. समुद्र सूर्यप्रकाशात चमकत होता. ही ड्रीव नियरर टू लिसन. तो त्यांच्या जवळ गेला ऐकायला. बट वेन द मॅन सॉ हिम ही टुक ऑफ हिज कॅप अँड वॉज सायलेंट. तर त्या माणसाने जेव्हा त्याला पाहिलं त्याने त्याची टोपी काढली आणि शांत झाला तो. द रेस्ट ऑफ द पीपल ऑल्सो टुक ऑफ देअर कॅप्स अँड बोर्ड. बाकी सगळ्या लोकांनीसुद्धा त्या टोप्या काढल्या आणि त्याला वाकून अभिवादन केलं. कारण तो मोठा धर्मगुरू होता. त्यांच्यात पद्धत आहे, टोपी काढून त्यांनी अभिवादन केलं. नॉट लेट मी डिस्टर्ब यू फ्रेंड्स सेड द बिशप. बिशप म्हणाला, मला तुम्हाला डिस्टर्ब करायचं नाही आणि करू पण देऊ नका तुम्ही. आय केम टू हिअर व्हॉट दिस गुड मॅन वॉज सेइंग. मी हे ऐकायला आलेलं की हा जो सभ्य मनुष्य, भला मनुष्य सांगत होता ते मला ऐकायचं आहे. द फिशरमन वॉज टेलिंग अस अबाउट द हर्मिट्स रिप्लाइड वन, अ ट्रेड्समन रादर बोल्डर दॅन द रेस्ट. हा कोळी आम्हाला साधू संतांबद्दल सांगत होता. त्यातल्या एकाने उत्तर दिलं. तो थोडा बाकीपेक्षा जास्त धीट असा व्यापारी होता तो. व्हॉट हर्मिट्स आज द बिशप. बिशप विचारलं कोणते संत. गोईंग टू द साईड ऑफ द व्हेसल. त्या जहाजाच्या एका बाजूला गेला. अँड सिटिंग हिमसेल्फ ऑन अ बॉक्स. एका डब्यावर बसला. टेल मी अबाउट देम. मला सांग त्यांच्याबद्दल. आय शूड लाईक टू हिअर. मला ऐकायचं आहे त्यांच्याबद्दल. व्हॉट वर यू पॉइंटिंग ॲट. तू काय दाखवत होता, दिशानिर्देश कशाकडे करत होतास. व्हाय दॅट लिटिल आयलँड यू कॅन जस्ट सी ओव्हर देअर आन्सर द मॅन.
पॉइंटिंग टू अ स्पॉट अहेड अँड अ लिटिल टू द राईट. का बरं? तर ते छोटासा टापू आहे तिथे. तिथे बघू शकता तुम्ही तो दूर. त्या मनुष्याने उत्तर दिलं आणि थोडंसं उजव्या बाजूला समोर त्यांनी दिशानिर्देश केला. दॅट इज द आयलँड वेअर द हर्मिट्स लिव्ह फॉर द सॅल्वेशन ऑफ देअर सोल्स. हा तोच टापू आहे, हा तोच आयलँड आहे, हा तोच द्वीप आहे जिथे हे 3 साधू संत राहतात. कशासाठी? तर त्यांच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी ते तिथे तपश्चर्या करत आहेत. व्हेर इज द आयलँड? आज द बिशप. तो आयलँड कुठे आहे? मला तर काहीच दिसत नाही आहे. आय सी नथिंग. काहीच पाहू शकत नाही. बिशपने विचारलं. देअर इन द डिस्टन्स, पहा थोड्या अंतरावर. इफ यू प्लीज लुक अलॉंग माय हँड. जर तुमची इच्छा असेल तर माझ्या हाताच्या दिशेने पहा. यू सी दॅट लिटिल क्लाउड? छोटासा ढग दिसतोय तुम्हाला? बिलो इट, त्याच्या खाली, अँड बीट टू द लेफ्ट. थोडंसं डावीकडे पहा. देर इज जस्ट अ फेंट स्टिक. थोडंसं एक तुम्हाला अंधुकसा तिथे ठिपका दिसतोय. दॅट इज द आयलँड. आणि तोच तो द्वीप आहे, तोच तो टापू आहे. द बिशप लुक्ड केअरफुली. त्या धर्मगुरूने काळजीपूर्वक पाहिलं. बट हिज अनअकस्टम्ड आईज कुड मेक आउट ऑफ नथिंग बट द वॉटर शिमरिंग इन द सन. तर त्याच्या डोळ्यांना सवय नव्हती, कारण पाणी चमकत होतं समुद्रात. तर त्याने डोळे चमकून राहिले होते आणि त्याला काहीही दिसलं नाही. आय कॅनॉट सी इट, ही सेड. मला काहीच दिसू शकत नाही. बट हु आर द हर्मिट्स दॅट लिव्ह देअर? कोणते साधू संत आहेत जे तिथे राहतात? दे आर होली मेन, आन्सर्ड द फिशरमन. तो कोळी म्हणाला, ते पवित्र माणसे आहेत. आय हॅड लॉंग हर्ड टेल ऑफ देम. मी त्यांच्याबद्दल खूप दिवसापूर्वी ऐकलेलं आहे, त्यांच्याबद्दल कथा ऐकलेली आहे. बट नेवर चान्स टू सी देम मायसेल्फ टिल द इयर बिफोर लास्ट. परंतु त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा चान्स झाला नव्हता. केव्हापर्यंत? मागच्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत. अँड द फिशरमॅन रिलेटेड हाऊ वन्स वेन ही वॉज आउट फिशिंग ही हॅड बीन स्टँडेड ॲट नाईट अपॉन दॅट आयलँड नॉट नोईंग व्हेअर ही वॉज. कोळी म्हणाला, त्यांनी वर्णन करायला सुरुवात केली. एकदा तो मासे पकडायला गेला, तर रात्री तो वाट चुकला आणि एकटाच पडला आणि तो त्या टापूवर पोहोचला आणि त्याला माहीत नव्हतं की कुठे आहे तो. इन द मॉर्निंग ॲज यू वॉन्डर्ड अबाउट द आयलँड ही केम अक्रॉस ॲन अर्थ हट. सकाळी तो फिरत होता, भटकत होता त्या टापूवर. तिथे त्याला एक मातीची झोपडी दिसली. अँड मेट अन ओल्ड मॅन स्टँडिंग नियर इट. एक म्हातारा मनुष्य भेटला, तिथे उभा होता तो. प्रेझेंटली 2 others केम आउट. त्याचवेळी 2 जण अजून बाहेर आलेत. अँड आफ्टर हॅव्हिंग फेड हिम अँड ड्राईड हिज थिंग्स दे हेल्प हिम मेंड हिज बोट. त्याला खाऊ घातलं, त्याच्या वस्तू त्यांनी वाळवून दिल्या आणि त्याला जी बोट दुरुस्त करण्यात मदत केली त्या कोळ्याला. अँड व्हॉट दे आर लाईक? आज द बिशप. कसे दिसतात ते? कसे आहेत? वन इज अ स्मॉल मॅन अँड हिज बॅक इज बेंट. एक छोटासा माणूस आहे, त्याची पाठ वाकलेली आहे, थोडासा कोबडा आहे तो. ही वेअर्स अ प्रीसियस कॅसॉक अँड इज व्हेरी ओल्ड. कॅसॉक म्हणजे तो पांढरा जो मोठा झगा असतो, जे धर्मगुरू घालतात ख्रिश्चन, तो तसा झगा घालतो आणि खूप म्हातारा आहे. ही मस्ट बी मोर दॅन 100 आय शुड से. मला वाटते त्याचं 100पेक्षा जास्त वय असावं. ही सोल्ड दॅट द व्हाईट ऑफ हिज बेड इज टेकिंग अ ग्रीनिश टिंज. तो इतका म्हातारा आहे की त्याची जी पांढरी दाढी आहे ती आता हिरवी दिसायला लागलेली आहे, हिरवट त्याच्यावर छटा आलेली आहे. बट ही इज ऑलवेज स्माइलिंग. परंतु तो नेहमी हसत असतो. अँड हिज फेस इज ॲज ब्राईट ॲज अन एंजल्स फ्रॉम हेवन. त्याचा चेहरा इतका चमकदार आहे, जणू काही स्वर्गातला तो देवदूतच आहे. द सेकंड इज टॉलर. दुसरा अधिक उंच आहे. बट ही ऑल्सो इज व्हेरी ओल्ड. तो सुद्धा खूप म्हातारा आहे. ही विअर्स अ टॅटर्ड पेजंट कोट. तो एक फाटका तुटका शेतकऱ्याचा कोट घालतो. हिज बेड इज ब्रॉड. त्याची दाढी रुंद आहे. अँड ऑफ अ येलोइश ग्रे कलर. आणि ती थोड्या पिवळ्या करड्या रंगाची आहे. ही इज अ स्ट्रॉंग मॅन. तो सशक्त मनुष्य आहे. बिफोर आय हॅड टाईम टू हेल्प हिम ही टर्न माय बोट ओव्हर ॲज इफ इट वेअर ओनली अ पेल. मी त्याला मदत करायला मला वेळ पुरण्यापूर्वीच त्यांनी बोट अशी उलटवली, जणू काही एखादा तो घागरीचाच घट आहे किंवा एखादी घागर आहे ती. म्हणजे इतका शक्तिशाली होता. ही टू इज काइंडली अँड चिअरफुल. तो सुद्धा दयाळू आणि खूप आनंदी आहे. द थर्ड इज टॉल. तिसरासुद्धा उंच आहे. अँड ॲज अ बियर्ड ॲज व्हाईट एज स्नो. तिसऱ्याची दाढी बर्फासारखी पांढरी आहे. अँड रिचिंग टू हिज नीज.
इतकी लांब आहे की ती त्याच्या घुटण्यापर्यंत पोचलेली आहे, गुडघ्यापर्यंत पोचलेली आहे. ही स्टोन, तो थोडा कडक आहे, विथ ओव्हर हँगिंग आयब्रोज. ज्या थोड्या ज्या भुवया आहे, जास्त केस वाढल्यामुळे लटकल्या आहेत खाली. अँड ही वेअर्स नथिंग बट अ मॅट टाईड अराउंड हिज वेस्ट. तो काहीच घालत नाही, परंतु फक्त एक चटई त्याच्या कमरेला गुंडाळलेली आहे. अँड डिड दे स्पीक टू यू आज द बिशप. बिशपने विचारलं की ते तुझ्याशी बोललेत का. फॉर द मोस्ट पार्ट दे डिड एव्हरीथिंग इन सायलेन्स अँड स्पोक बट लिटिल इवन टू वन अनदर. जास्तीत जास्त वेळ ते शांतच होते, बोलले ते, पण फक्त एक दुसऱ्यांशीच बोलले. वन ऑफ देम वूड जस्ट गिव्ह अ ग्लान्स. त्यातला एखादा माझ्याकडे कटाक्ष टाकायचा. अँड द अदर्स वूड अंडरस्टँड हिम. आणि बाकीचे समजून जायचे त्याला काय म्हणायचं आहे. आय एज द टॉलेस्ट वेदर दे हॅड लिव्ड देअर लाँग. मी ते सर्वात उंच धर्मगुरूला विचारलं, त्या सर्वात उंच संताला विचारलं की ते खूप वेळापासून इथे राहत आहेत का. ही फ्राउंड. तो रागावला अँड मटर्ड समथिंग ॲज इफ यू आर अँग्री. आणि पुटपुटला, असं काही पुटपुटला जणू काही त्याला राग आला होता. बट द ओल्डेस्ट वन टूक हिज हँड अँड स्माइल्ड. सगळ्यात जो म्हातारा होता त्याने त्याचा हात पकडला आणि त्याने स्मित केलं. अँड देन द टॉल वन वॉज क्वाईट. आणि जो उंच होता तो शांत झाला. द ओल्डेस्ट वन ओनली सेड हॅव मर्सी अपॉन अस अँड स्माइल्ड. सगळ्यात म्हातारा म्हणाला आमच्यावर दया कर, आणि त्याने स्मित केलं. वाईल द फिशरमन वॉज टॉकिंग द शिप हॅड ड्रॉन नियरर टू द आयलँड. तो कोळी जसा बोलत होता तर ते जहाज त्या टापूपर्यंत पोहोचलं. देअर नाव यू कॅन सी इट प्लेनली इफ युअर ग्रेस विल प्लीज टू लुक. आता तुम्ही पहा, सरळ दिसेल. तुम्हाला तुमचा देव, तुम्हाला तुमच्या मनातील देव तुम्हाला आनंद देईल पाहण्यात. सेड द ट्रेड्समन. तो व्यापारी म्हणाला, पॉइंटिंग विथ हिज हँड. त्याने आपल्या हाताने दिशानिर्देश केला. द बिशप लुक्ड अँड नाव ही रिअली सॉ अ डार्क स्ट्रिक विच वॉज द आयलँड. आणि बिशपनी पाहिलं आणि त्याला आत्ता दिसलं की डार्क स्ट्रिक म्हणजे चांगली गडद पट्टी दिसली जमिनीची, जो निश्चित एक टापू होता. हॅविंग लुक्ड ॲट इट अ व्हाईल. एक क्षण तिकडे पाहून ही लेफ्ट द प्रॉव ऑफ द व्हेसल अँड गोईंग टू द स्टर्न आज द हेल्म्समॅन व्हॉट आयलँड इज दॅट. त्या जहाजाच्या टोकापर्यंत गेला, काठापर्यंत गेला, आणि त्या नावाड्याला त्याने विचारलं कोणत्या प्रकारचा हा टापू आहे. दॅट वन रिप्लाइड द मॅन हॅज नो नेम. या टापूला काहीच नाव नाही. तो नावाडी म्हणाला, देअर आर मेनी सच इन दिस सी. या समुद्रात असे भरपूर आहेत. इज इट ट्रू दॅट देअर आर हर्मिट्स हू लिव्ह देअर फॉर द सल्वेशन ऑफ देअर सोल्स. हे खरं आहे का तिथे 3 संत राहतात जे त्यांच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी तिथे राहत आहेत, प्रार्थना करत आहेत. सो इट इज सेड युअर ग्रेस बट आय डोंट नो इफ इट्स ट्रू. ते महाराज, हे तर बरोबर आहे, ते बोललेले बरोबर आहेत, परंतु मला हे माहीत नाही की ते खरं आहे की नाही. फिशरमन से दे हॅव सीन दम. तो कोळी म्हणतो की त्याने त्यांना पाहिलेलं आहे. बट ऑफकोर्स दे मे ओनली बी स्पिनिंग यार्न्स. अर्थातच ते तिथे काय करत असतील, त्यांना काही काम नाही, ते धागे विणत असतील. आय शूड लाईक टू लँड ऑन द आयलँड अँड सी दीज मेन सेड द बिशप. बिशप म्हणाला, मला त्या टापूवर जायला आवडेल आणि त्या मनुष्यांना पाहणं आवडेल, भेटणं आवडेल. हाऊ कुड आय मॅनेज इट. मी हे कसं करू शकतो. द शिप कॅनॉट गेट क्लोज टू द आयलँड रिप्लाइड द हेल्म्समॅन. म्हणजे तो नावाडी जो आहे, हेल्म्समॅन म्हणजे नावाडी, तो म्हणाला का त्या आपण टापूपर्यंत जास्त जवळ जाऊ शकत नाही, कारण जहाज मोठं असल्यामुळे जमिनीवरती अटकू शकतं, आदळू शकतं. बट यू माइट बी रोड देअर इन अ बोट. एक छोटीशी बोट घेऊन तिथे वल्लवत जा तुम्ही. यू आर बेटर स्पीक टू द कॅप्टन. फक्त आता कॅप्टनला विचारा. द कॅप्टन वॉज सेंट फॉर अँड केम. कॅप्टनला बोलवून पाठवल्या गेलं आणि तो आला. आय शूड लाईक टू सी दीज हर्मिट्स सेड द बिशप. तो बिशप म्हणजे धर्मगुरू म्हणाला, मला हे 3 संतांना भेटणं आवडेल. कुड आय नॉट बी रोड अशोअर. मी त्या काठापर्यंत बोटीने जाऊ शकतो का वल्लवत. द कॅप्टन ट्राय टू डिसवेड हिम. त्या कॅप्टननी त्याचा मन वळवायचा प्रयत्न केला. ऑफकोर्स इट कुड बी डन सेड ही. अर्थात ते करता येऊ शकते, बट वी शूड लूज मच टाईम. आपला बराच वेळ जाईल. अँड इफ आय माईट व्हेंचर टू से सो टू युअर ग्रेस. इथे ग्रेस म्हणजे महाराज. मी साहस करू शकतो का असं म्हणायला. द ओल्ड मेन आर नॉट वर्थ युअर पेन्स. ते म्हातारे मनुष्य आहे तर तुमच्या कष्टाच्या ते लायक नाही आहे. तुम्ही कष्ट घेऊन काही जाऊ नका त्यांच्यापर्यंत. आय हॅव हर्ड से दॅट दे आर फुलिश ओल्ड फेलोज. मी असं ऐकलेलं आहे की ते 3 म्हातारे मूर्ख आहेत.
हू अंडरस्टँड नथिंग, त्यांना काहीच समजत नाही. अँड नेव्हर स्पीक अ वर्ड, एक शब्दसुद्धा बोलत नाही. एनी मोर दॅन द फिश इन द सी, समुद्रातल्या माश्या जेवढं बोलतात त्याच्यापेक्षा जास्तही बोलत नाही हे. म्हणजेच अतिशक्ती केली आहे त्यांनी. समुद्रातल्या माश्या बोलत नाहीच, समुद्रातले मासे बोलत नाहीच, म्हणजे ते सुद्धा काहीच बोलत नाही. आय विश टू सी देम, सेड द बिशप. बिशप म्हणा, मला त्यांना पाहायचं आहे. अँड आय विल पे यू फॉर युअर ट्रबल अँड लॉस ऑफ टाईम. तुम्ही पैसे देईल, हा जो त्रास होत आहे तुम्हाला, जो वेळेचा अपव्यय होतो आहे, त्याचे मी पैसे देईल तुम्हाला. प्लीज लेट मी हॅव अ बोट, कृपा करून मला एक बोट द्या. देअर वॉज नो हेल्प फॉर इट, काही उपायच नव्हता. सो द ऑर्डर वॉज गिवन, आणि म्हणून आज्ञा दिल्या गेली. द सेलर्स ट्रिम द सेल्स, त्या सेलर्सनी मग ते सेल्स ट्रिम केले म्हणजे ती जी शिडं होती ती बांधून घेतली. बांधली म्हणजे काय होतं, हवा जात नाही. हवा गेली नाही त्या शिडात तर जहाज पुढे सरकत नाही. द स्टियर्समन पुट अप द हेल्म. हेल्म म्हणजे ते जे चाक असतं दिशा द्यायचं जहाजावरचं, तर त्या वल्लवणाऱ्या ज्यांनी दिशा देणाऱ्यांनी ते चाक सोडून दिलं. अँड द शिप्स कोर्स वॉज सेट फॉर द आयलँड, आणि त्याची दिशा बदलून त्यांनी आयलँडच्या दिशेने केली त्या जहाजाची. अ चेअर वॉज प्लेस ॲट द प्रॉव फॉर द बिशप. प्रॉव म्हणजे त्या जहाजाच्या टोकावर बिशपसाठी एक खुर्ची टाकण्यात आली. अँड ही सॅट देअर लुकिंग हेड, तो तिथे पुढे पाहत बसला. द पॅसेंजर्स ऑल कलेक्टेड ॲट द प्राऊ. सगळेच्या सगळे त्या टोकावर पोहोचले त्या जहाजाच्या. अँड गेज्ड ॲट द आयलँड, त्या टापूकडे पाहायला लागले, त्या द्वीपाकडे पाहायला लागले. दोज हू हॅड द शार्पेस्ट आय कुड प्रेझेंटली मेक आउट द रॉक्स ऑन इट. ज्यांचे खूप तीक्ष्ण डोळे आहेत, तर त्या क्षणाला त्यांना तिथले खडकं दिसत होते त्या टापूवरचे. अँड देन अ मड हट वॉज सीन, त्यांना मग एक मातीची झोपडी दिसली. ॲट लास्ट वन मॅन सॉ द हर्मिट्स देमसेल्फ. एका माणसाला ते साधू संतही दिसले 3. द कॅप्टन ब्रॉट अ टेलिस्कोप. कॅप्टन टेलिस्कोप आणला ज्यातून दूरचं जवळ दिसत होतं. आफ्टर लुकिंग थ्रू इट अँड डिड इट टू द बिशप. त्यातनं पाहिलं त्याने आणि ते बिशपच्या हाती सोपवलं. इट्स राईट इनफ, देर आर 3 मेन स्टँडिंग ऑन द शोर. बरोबर आहे म्हणते, 3 माणसं किनाऱ्यावर उभी आहेत. दे आर अ लिटिल टू द राईट ऑफ दॅट बिग रॉक. मोठा खडक दिसत आहे ना त्याच्या उजव्या बाजूला. द बिशप टूक द टेलिस्कोप, गॉट इन टू पोझिशन. बिशपनी टेलिस्कोप घेतला, बरोबर त्या स्थितीत आला तो पाहायच्या. अँड ही सॉ द 3 मेन, त्याला 3 मनुष्य दिसले. अ टॉल वन, एक उंच, ए शॉर्टर वन, एक थोडा ठुसका, अँड वन व्हेरी स्मॉल अँड बेंट, आणि एक अतिशय छोटा आणि वाकलेला, कुबडं झालेला. स्टँडिंग ऑन द शोअर अँड होल्डिंग ईच अदर बाय द हँड. तिघही किनाऱ्यावर उभे होते आणि एक दुसऱ्याचा हात पकडून होते. द कॅप्टन टर्न टू द बिशप. कॅप्टन त्या बिशपकडे वळला. द व्हेसल कॅन गेट नो नियरर इन दॅट धिस युअर ग्रेस. म्हणजे महाराज, आता धर्मगुरू असल्यामुळे जसं न्यायाधीश असेल, महाराज असेल, युअर मॅजेस्टी म्हणतात, युअर ऑनर म्हणतात, तसं बिशप लोकांना, धर्मगुरूंना युअर ग्रेस म्हणतात. त्यांनी आदराने म्हटलं की आता यापेक्षा जास्त जवळ जहाज जाऊ शकत नाही. इफ यू विश टू गो अशोअर यू मस्ट आस्क यू टू गो इन द बोट. आता तुम्हाला त्या किनाऱ्यावर जायचंच आहे तर तुम्ही या बोटमध्ये जा. व्हाईल वी अँकर हिअर, आणि इथे आम्ही आता लंगर टाकतो. लंगर टाकतो म्हणजे मोठा काटेरी हुक असतो तो टाकतात, म्हणजे तो जमिनीत रुतून बसतो आणि जहाज हवे तिकडे तिकडे भटकत नाही. द केबल वॉज क्विकली लेट आउट. केबल म्हणजे ती दोरी सोडल्या गेली. अँड द अँकर कास्ट, आणि तो नांगर टाकल्या गेला, लंगर टाकल्या गेला. अँड द सेल्स फर्ल्ड, आणि त्या सेल्सला गुंडाळण्यात आलं, त्या शिडांना. देअर वॉज अ जर्क, एक झटका बसला. अँड द व्हेसल शुक, ते जहाज हललं. देन अ बोट हॅविंग बीन लोअर्ड, एक बोट खाली सोडण्यात आली. द ओअर्समन जम्प्ड इन, त्यात ते वल्लवणारे बसले उडे मारून. अँड द बिशप डिसेंडेड द लॅडर अँड टूक हिज सीट. शिडीने तो खाली उतरला आणि आपली जागा घेतली. द मेन पुल्ड ॲट देअर ओअर्स, मनुष्यांनी ते वल्हे ओढले. अँड द बोट मूव्ड रॅपिडली टुवर्ड्स द आयलँड, आणि जलद गतीने ती बोट त्या टापूकडे निघाली. वेन दे केम विदिन अ स्टोन्स थ्रो, म्हणजे स्टोन्स थ्रो म्हणजे जवळ अंतरावर, एक जसं दगड फेकून मारू शकतो आपण नॉर्मल, तितक्या अंतरावर पोहोचले ते. दे सॉ 3 ओल्ड मेन, 3 म्हातारे मनुष्य त्यांना दिसले. अ टॉल वन विथ ओनली अ मॅट टाईड अराउंड हिज वेस्ट, एक उंच मनुष्य होता आणि त्याने फक्त चटई गुंडाळलेली होती त्याच्या कमरेभोवती. अ शॉर्टर वन इन अ टॅटर्ड पेजंट कोट,
त्याच्यापेक्षा थोडा ठेंगणा होता. त्याने एक फाटका तुटका शेतकऱ्याचा कोट घातला होता. अँड अ व्हेरी ओल्ड वन बेंट विथ एज अँड वेअरिंग अन ओल्ड कॅसॉक. एक अतिशय म्हातारा मनुष्य, वय खूप जास्त होतं आणि त्यांनी खूप जुनाट कॅसॉक घातला होता. कॅसॉक म्हणजे मी आधीच सांगितलं आहे तुम्हाला की पांढरा झगा असतो, तो पायघोळ असतो एकदम वरपासून खालपर्यंत. ऑल थ्री स्टँडिंग हँड इन हँड. तिघंही एकमेकाचा हातात हात धरून उभे होते. द ओअर्समन पुल्ड इन टू द शोअर. त्यांनी त्या जे वल्लवणारे होते नाखवा, त्यांनी काठावर आणली ती बोट अँड हेल्ड ऑन विथ द बोट हुक व्हाईल द बिशप गॉट आउट. आणि बोट हुक टाकलं जमिनीत, त्यामुळे ती जमिनीत स्थिर राहिली तोपर्यंत तो बिशप उतरला. द ओल्ड मेन बोट टू हिम. ते तिन्ही म्हातारे व्यक्ती त्यांना झुकून सलाम केला. अँड ही गिव देम इज बेनेडिक्शन. आणि त्याने त्यांना आशीर्वाद दिला. ॲट विच दे बोट स्टील लोअर. आशीर्वाद दिल्यावर ते अजून खाली वाकले. देन द बिशप बिगॅन टू स्पीक टू देम. आणि बिशपने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. आय हॅव हर्ड ही सेड. मी ऐकलं आहे तुमच्याबद्दल. दॅट यू गॉडली मेन. तुम्ही देवाचीच मनुष्य आहात. लिव्ह हिअर सेविंग युअर ओन सोल्स. तुम्ही इथे तुमच्या आत्म्याला वाचवण्यासाठी म्हणजेच आत्म्याच्या मुक्तीसाठी तुम्ही इथे राहतात. अँड प्रेइंग टू अवर लॉर्ड क्राइस्ट फॉर युअर फेलो मॅन. आणि तुम्ही तुमचे जे बांधव आहेत त्यांच्यासाठी तुम्ही येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करत आहात. आय एन अनवर्दी सर्वंट ऑफ क्राइस्ट आय एम कॉल्ड बाय गॉड्स मर्सी टू कीप अँड टीच हिज फ्लॉक. मी एक नालायक नौकर आहे क्राइस्टचा. तो विनयाने म्हणतो आहे की मी नालायक नौकर आहे या क्राइस्टचा, येशू ख्रिस्ताचा. मला म्हणतात देवाच्या दयेने मला एक काम सोपवण्यात आलं आहे, ते म्हणजे त्याच्या फ्लॉकला म्हणजे त्याच्या कळपाला शिकवायचं आहे. त्याचा म्हणजे देवाचा कळप म्हणजेच देवाची लेकरे, त्यांना मला शिकवायला त्यांनी पाठवलं आहे. आय विश टू सी यू सर्वंट्स ऑफ गॉड अँड टू डू व्हॉट आय कॅन टीच टू यू ऑल्सो. मला पाहायचं होतं तुम्ही देवाचे चाकर आहात आणि मला करायचं होतं, शिकवायचं होतं तुम्हाला की मी काय शिकवू शकतो. मग द ओल्ड मेन लुक्ड ॲट इच अदर स्माइलिंग बट रिमेन्ड सायलेंट. ती तिघी मनुष्य एकमेकाकडे, तीन संत त्यांनी एकमेकाकडे पाहिलं, हसले ते आणि शांत राहिले. टेल मी सेड द बिशप. बिशप म्हणाला सांगा मला व्हॉट यू आर डुईंग टू सेव्ह युअर सोल्स. तुम्ही तुमच्या आत्म्याचं रक्षण करायला, वाचवायला, देवापर्यंत पोहोचवायला काय करत आहात. आय नो यू सो गॉड ऑन दिस आयलँड. आणि तुम्ही या टापूवर देवाची कशी सेवा करत आहात. द सेकंड हर्मिट साईड. दुसऱ्या संताने, दुसऱ्या साधूने उसासा टाकला. अँड लुक्ड ॲट द ओल्डेस्ट. सगळ्यात म्हाताऱ्याकडे पाहिलं. द व्हेरी एन्शंट वन. त्यातला सगळ्यात प्राचीन होता संत त्याच्याकडे. द लॅटर स्माईल. नंतर तो जो सगळ्यात, लॅटर म्हणजे नंतरचा, म्हणजेच सगळ्यात म्हातारा, त्याने स्मित केला आणि म्हणाला अँड सेड वी डू नॉट नो हाऊ टू सर्व गॉड. आम्हाला माहीत नाही देवाची सेवा कशी करायची. वी ओनली सर्व अँड सपोर्ट अवर सेल्फ्स सर्वंट ऑफ गॉड. आम्ही सेवा करतो आणि स्वतःलाच आधार देतो. आम्ही देवाचे नौकर आहोत, बस आम्ही स्वतःलाच आधार देत आहोत. बट हाऊ डू यू प्रे टू गॉड आज द बिशप. तुम्ही देवाची प्रार्थना कशी करतात बिशपने विचारलं. वी प्रे इन दिस वे रिप्लाइड द हर्मिट. आम्ही या प्रकारेच प्रार्थना करतो. 3 आर हिअर, 3 आर वी, हॅव मर्सी अपॉन अस. आमची प्रार्थना आहे, आम्ही तिघं आहोत, आम्ही तिघंच आहोत आणि आमच्यावर दया कर. अँड व्हेन द ओल्ड मॅन सेड धिस ऑल थ्री रेज देअर आईज टू हेवन अँड रिपीटेड 3 आर हिअर, 3 आर वी, हॅव मर्सी अपॉन अस. जसा तो म्हातारा मनुष्य म्हणत होता, तिघांनी त्यांचे डोळे हेवनकडे, आकाशाकडे, स्वर्गाकडे उंचावले आणि त्यांनीसुद्धा तेच रिपीट केलं. 3 आर हिअर, आम्ही तिघं आहोत. 3 आर वी, आम्ही तिघं आहोत. हॅव मर्सी अपॉन अस. म्हणजे इथे आम्ही तिघं आहोत, आम्हीच तिघं आहोत आणि आमच्यावर दया कर. बिशप स्माइल्ड. बिशप हसला. यू हॅव एव्हिडेंटली हर्ड समथिंग अबाउट द होली ट्रिनिटी सेड ही. तुम्ही पवित्र त्रिमूर्तीबद्दल काही ऐकलेलं असेलच तुम्ही. बट यू डू नॉट प्रे अराईट. तुम्ही व्यवस्थित प्रार्थना नाही करून राहिले. यू हॅव वन माय अफेक्शन गॉडली मेन. तुम्ही माझं प्रेम जिंकलेलं आहेत माझ्या देवाच्या माणसांनो. आय सी यू विश टू प्लीज द लॉर्ड. माझी इच्छा आहे की तुम्ही देवाला प्रसन्न करा. बट यू डू नॉट नो हाऊ टू सर्व हिम. पण तुम्हाला माहीत नाही त्याची सेवा कशी करायची. दॅट इज नॉट द वे टू प्रे. हा काही मार्ग नाही प्रार्थना करण्याचा. बट लिसन टू मी.
ऐका माझं, अँड आय विल टीच यू, मी तुम्हाला शिकवतो. आय विल टीच यू नॉट अ वे ऑफ माय ओन, मी शिकवील माझा स्वतःचा मार्ग नाही, बट द वे इन विच गॉड इन द होली स्क्रिप्चर्स हॅज कमांडेड ऑल मेन टू प्रे टू हिम. परंतु मी असा मार्ग सांगणार आहे की देवानीच सांगितलेला आहे आपल्या धार्मिक पुस्तकात. त्यांना आज्ञा दिलेली आहे की माझी प्रार्थना कशी करायची, त्या पद्धतीनेच मी तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजेच तुम्हाला मी देवाची प्रार्थना करण्याची पद्धत शिकवणार आहे. अँड द बिशप बिगॅन एक्सप्लेनिंग टू द हर्मिट्स हाऊ गॉड हॅड रिव्हील्ड हिमसेल्फ टू मेन. मग बिशपनी सांगायला सुरुवात केली विस्तारपूर्वक त्या संतांना की देवानी कसं मनुष्यासमोर आपलं रूप प्रकट केलं. टेलिंग देम ऑफ गॉड द फादर, त्यांना सांगितलं की देव हा आपला पिता आहे, अँड गॉड द सन, देव पुत्र पण आहे, अँड गॉड द होली घोस्ट. आणि देव असा भूत आहे जो धार्मिक आहे. भूत म्हणजेच भूतात कशा अमानवी शक्ती असतात तशा देवातसुद्धा आहे, पण देव हा पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी करतो. गॉड द सन केम डाऊन ऑन अर्थ, देवाचा पुत्र धरतीवर आला, सेड तो म्हणाला टू सेव्ह मेन, त्याला मनुष्याला वाचवायचं होतं. अँड दिस इज हाऊ ही टॉट अस ऑल टू प्रे. आणि या प्रकारे त्यांनी आपल्याला सांगितलं की प्रार्थना अशी अशी करायची. लिसन अँड रिपीट आफ्टर मी, ऐका आणि माझ्या मागोमाग म्हणा, अवर फादर, माझ्या पिता, आमचे पिता. अँड द फर्स्ट ओल्ड मॅन रिपीटेड आफ्टर हिम, अवर फादर. अँड द सेकंड सेड अवर फादर, अँड द थर्ड सेड अवर फादर. तिघांनी एका पाठोपाठ एक म्हटलं, आमचे पिता, आमचे पिता, आमचे पिता. विच आर्ट इन हेवन, कंटिन्यूड द बिशप. बिशपनी पुढे सुरू ठेवलं, विच आर्ट इन हेवन. आर्ट म्हणजे इथे आर, जो स्वर्गात आहे. द फर्स्ट हर्मिट रिपीटेड, पहिल्या संतांनी त्याच्या पाठोपाठ पुनरुच्चार केला, विच आर्ट इन हेवन. दुसरं पहिला हर्मिट म्हणाला जो स्वर्गात आहे, बट द सेकंड ब्लंडर्ड ओव्हर द वर्ड्स, दुसऱ्यांनी घोडचूक केली शब्दात. अँड द टॉल हर्मिट कुड नॉट से देम प्रॉपरली, आणि तो उंच हर्मिट होता तो तेही बोलू शकला नाही व्यवस्थित. हिज हेअर हॅड ग्रोन ओव्हर हिज माउथ सो दॅट ही कुड नॉट स्पीक प्लेनली. त्याची केस इतके वाढले की ती तोंडावर आली होती, मिशीची आणि दाढीची मिळून, त्यामुळे तो प्लेनली बोलूसुद्धा शकला नाही. द व्हेरी ओल्ड हर्मिट, तो खूप जुना संत म्हणाला, हॅव्हिंग नो टीथ, काही दातही नव्हते त्याच्या तोंडात. ऑल्सो मम्बल्ड इनडिस्टिंक्टली, काहीतरी ओळखू न येणाऱ्या पद्धतीने तो पुटपुटला. आता जास्त वय असल्यामुळे दात नाही, त्यामुळे योग्य उच्चार नाही. द बिशप रिपीटेड द वर्ड्स अगेन, बिशपनी ती शब्द परत रिपीट केली. अँड द ओल्ड मेन रिपीटेड देम आफ्टर हिम, त्यांनी परत पुनरुच्चार केला त्या तीन म्हाताऱ्या मनुष्यांनी. द बिशप सॅट डाऊन ऑन अ स्टोन अँड द ओल्ड मेन स्टूड बिफोर हिम. तो बिशप एका दगडावर बसला आणि म्हातारे मनुष्य त्याच्या समोर उभे राहिले. वॉचिंग हिज माउथ, त्याच्या तोंडावर त्यांनी लक्ष दिलं. अँड रिपीटिंग द वर्ड्स ॲज ही अटर्ड देम, आणि ते लिप रीड केलं त्यांनी, आणि त्याच्या मागोमाग तो जसा शब्द उच्चारत होता तसं शब्द उच्चारायचा प्रयत्न केला. अँड ऑल डे लॉंग द बिशप लेबर्ड, संपूर्ण दिवसभर तो बिशप, तो धर्मगुरू, त्याने खूप श्रम केले, प्रयास केला. सेईंग अ वर्ड 20, 30, 100 टाइम्स ओव्हर, एकच शब्द 20 वेळा, 30 वेळा, 100 वेळा म्हटला. अँड द ओल्ड मॅन रिपीटेड आफ्टर हिम, आणि त्या म्हाताऱ्या मनुष्यांनी त्याच्या मागोमाग त्याचा उच्चार केला, पुनरुच्चार केला. दे ब्लंडर्ड, त्यांनी खूप चुका केल्या. अँड ही करेक्टेड देम, आणि तो त्यांना बरोबर करत राहिला. अँड मेड देम बिगिन अगेन, आणि त्यांना पुन्हा पुन्हा सुरुवात करायला लावली त्यांना. द बिशप डिड नॉट लीव ऑफ टिल ही हॅड टॉट देम द होल ऑफ द लॉर्ड्स प्रेयर सो दॅट दे कुड नॉट ओनली रिपीट इट आफ्टर हिम बट कुड से इट बाय देमसेल्व्स. बिशपने त्यांना तोपर्यंत सोडलं नाही जोपर्यंत त्यांनी त्यांना कविता पूर्ण शिकवली नाही. त्याच्या पाठोपाठ कशी म्हणायची इतकंच नाही, पाठोपाठ म्हणायची तर सोडूनच द्या, इतकी तयारी करून घेतली त्यांच्याकडून की ते स्वतः ती प्रेयर आता म्हणू शकत होते न चुकता. द मिडल वन वॉज द फर्स्ट टू नो इट, जो मधला होता तो पहिल्यांदा शिकला. अँड टू रिपीट द होल ऑफ इट अलोन, त्याने एकट्यानेच पूर्णच्या पूर्ण रिपीट केली. द बिशप मेड हिम से इट अगेन अँड अगेन, बिशपने त्याला परत परत म्हणायला लावली. अँड ॲट लास्ट द अदर्स कुड से इट टू, आणि सरते शेवटी इतर दोघेसुद्धा ती प्रेयर, ती प्रार्थना म्हणू शकले. इट वॉज गेटिंग डार्क अँड द मून वॉज अपेअरिंग ओव्हर द वॉटर, अंधार पडायला लागला होता आणि त्या पाण्याच्या पृष्ठभागावर चंद्र दिसायला लागला होता प्रतिबिंबित होऊन. बिफोर द बिशप रोज टू रिटर्न टू द व्हेसल, म्हणजे बिशप उठून त्या जहाजापर्यंत जाण्यापूर्वीच अंधार झाला आणि चंद्र पाण्यात प्रतिबिंबित व्हायला लागला. वेन इट टूक लीव ऑफ द ओल्ड मेन दे ऑल बोट डाऊन टू द ग्राउंड बिफोर हिम.
जेव्हा तो त्यांची रजा घेऊन निघाला जायला त्या 3 म्हाताऱ्या माणसांची, त्यांनी एकदम जमिनीपर्यंत वाकून त्याला नमस्कार केला. ही रेज्ड देम, त्यांनी त्यांना उचललं अँड किस्ड ईच ऑफ देम. आणि लाडांनी त्यांचा मुका घेतला, टेलिंग देम टू प्रे ॲज ही हॅड टॉट देम. त्यांना म्हटलं त्या म्हाताऱ्यांना की मी जसं शिकवलं आहे तशीच प्रार्थना म्हणा. देन ही गॉट इन टू द बोट अँड रिटर्न टू द शिप. तो बोटमध्ये बसला आणि जहाजावर पोहोचला. अँड ॲज ही सॅट इन द बोट अँड वॉज रोड टू द शिप, ही कुड हिअर द 3 व्हॉइसेस ऑफ द हर्मिट्स लाऊडली रिपीटिंग द लॉर्ड्स प्रेयर. जसा तो बोटमध्ये बसला आणि वल्लवत त्या जहाजापर्यंत पोहोचला, त्याला 3 माणसाचे आवाज यायला लागले. ते जोरजोरात त्या लॉर्डची प्रेयर म्हणजे देवाची प्रार्थना म्हणायला लागले. ॲज द बोट ड्रीव नियर द वेसल देअर व्हॉइसेस कुड नो लॉंगर बी हर्ड. जशी ती जहाजाच्या जवळ पोहोचली, त्या बेटाच्या दूर पोहोचली, तर ते आवाज आता ऐकू येईनासे झाले. बट दे कुड स्टील बी सीन इन द मूनलाईट. परंतु ते चंद्रप्रकाशात दिसत होते. स्टँडिंग ॲज ही हॅड लेफ्ट देम ऑन द शोर. आणि तसेच उभे होते जसे ते त्यांना त्या तिघांना बिशप सोडून आले होते किनाऱ्यावर. द शॉर्टेस्ट इन द मिडल, सगळ्यात छोटा मधात. द टॉलेस्ट ऑन द राईट, सगळ्यात उंच जो होता तो उजव्या बाजूला. द मिडल वन ऑन द लेफ्ट, आणि जो मधला होता मधल्या उंचीचा तो डाव्या बाजूला. ॲज सून ॲज द बिशप हॅड रीच द व्हेसल अँड गॉट ऑन बोर्ड, द अँकर वॉज वेड अँड द सेल्स अनफर्ल्ड. जसा बिशप पोहोचला त्या जहाजावर, वर चढला, तो अँकर उचलण्यात आला आणि जे शीड होतं कापडाचं ते उघडण्यात आलं. म्हणजे त्यात हवा भरून आता जहाज पुढे निघेल. द विंड फिल्ड देम, त्या शिडात हवा भरली. अँड द शिप सेल्ड अवे, आणि ते जहाज पुढे मार्गक्रमण करायला लागलं. अँड द बिशप टूक अ सीट इन द स्टर्न, तिथे एकदम टोकावर जहाजाच्या त्यांनी जागा घेतली. अँड वॉच द आयलँड दे हॅड लेफ्ट, आणि त्या बेटाकडे टापूकडे पाहायला लागले जे ते सोडून निघाले होते. फॉर अ टाईम ही कुड स्टील सी द हर्मिट्स, थोड्या वेळ त्याला 3 संत अजूनही दिसत होते. बट प्रेझेंटली दे डिसअपिअर्ड फ्रॉम द साईड. परंतु वर्तमानात आता ते त्याच्या दृश्यातून नाहीसे झाले. दो द आयलँड वॉज स्टील व्हिजिबल, तरी आयलँड दिसत होता. एक्सक्यूज मी. तो आयलँड जरी दिसत होता, कारण आयलँड आकाराने मोठा आहे तर दिसणार, ते 3 आकाराने छोटे होते ते आता दिसत नव्हते. ॲट लास्ट इट टू व्हॅनिश्ड, शेवटी आयलँडसुद्धा गायब झाला. अँड ओनली द सी वॉज टू बी सीन रिपलिंग इन द मूनलाईट. आणि फक्त एक समुद्र दिसत होता जो रिपल करत होता. रिपल म्हणजे त्यातनं लाटा येऊन राहिल्या होत्या, तरंग उठत होते चंद्रप्रकाशात. द पिलग्रिम्स ले डाऊन टू स्लीप, सगळे यात्रेकरू झोपले, पहुडले झोपण्यासाठी. अँड ऑल वॉज क्वाईट ऑन डेक, आणि सगळंच्या सगळं शांत होतं डेकवर, म्हणजे जहाजाच्या सर्वात वरच्या भागावर. द बिशप डिड नॉट विश टू स्लीप, बिशपची झोपायची इच्छा नव्हती. बट सॅट अलोन ॲट द स्टर्न, स्टर्न म्हणजे एकदम टोकावर बसला होता तो. गेझिंग ॲट द सी वेअर द आयलँड वॉज नो लॉंगर व्हिजिबल, आणि तो समुद्राकडे पाहत होता. आणि आता तो टापू काही दिसून नव्हता राहिला त्याला. तो तिकडे टक लावून पाहत होता, परंतु आता त्याला तो टापू दिसून नव्हता राहिला. अँड थिंकिंग ऑफ द गुड ओल्ड मेन, आणि त्या 3 चांगल्या म्हातारा मनुष्याबद्दल तो विचार करत होता. ही थॉट हाऊ प्लीज दे हॅड बीन टू लर्न द लॉर्ड्स प्रेयर, किती खुश होते ते देवाची प्रार्थना शिकताना. अँड ही थँक गॉड फॉर हॅव्हिंग सेंट हिम टू टीच अँड हेल्प सच गॉडली मेन. आणि त्याने देवाचे धन्यवाद दिले की देवा धन्यवाद, तू मला पाठवलं, संधी दिलीस त्यांना शिकवण्याची, त्यांना मदत करण्याची, अशा दैवी माणसांना. सो द बिशप सॅट थिंकिंग अँड गेझिंग ॲट द सी वेअर द आयलँड हॅड डिसअपिअर्ड. बिशप बसला, विचार करत होता, समुद्राकडे टक लावून पाहत होता, जिथून त्या टापूवरून त्याची नजर हटली होती, जिथून टापू त्याच्या नजरेतून अदृश्य झाला होता, त्याच दिशेने तो अजूनही पाहत होता. अँड द मूनलाईट फ्लिकर्ड बिफोर हिज आईज, आणि चंद्रप्रकाश त्याच्या डोळ्यासमोर चमकत होता. स्पार्कलिंग नाव हिअर नाव देअर, इकडे चमकत होता, तिकडे चमकत होता, कारण पाणी होतं, हालत होतं, लाटा येत होत्या, रिपल्स असल्यामुळे, तरंग असल्यामुळे तो प्रकाश इकडे तिकडे चमकत होता. अपॉन द वेव्ज, त्या लाटांवर. सडनली ही सॉ समथिंग व्हाईट अँड शायनिंग, अचानक त्याला काहीतरी पांढऱ्याने चमकताना दिसलं. ऑन द ब्राईट पॅच विच द मून कास्ट अक्रॉस द सी, ऑन अ ब्राईट पाथ, एका चमकदार मार्गावर ज्यात चंद्राचा प्रकाश पडलेला होता पूर्ण समुद्र, तिथे एक त्याला चमकदार मार्ग दिसला, चमकदार वाट दिसली. वॉज इट अ सीगल?
सीगल म्हणजे समुद्री पक्षी होता का तो? ऑर द लिटल ग्लिमिंग सेल ऑफ सम स्मॉल बोट, किंवा एखाद्या छोट्याशा बोटचं चमकणारं शीड तर नव्हतं पांढरं. द बिशप फिक्स हिज आईज ऑन इट वंडरिंग. बिशपनी त्याचे डोळे त्यावर स्थिर केले. आश्चर्यकारकरित्या तो पाहायला लागला, काय चमकत आहे पाण्यात बा एवढं? खूप मोठा पट्टा चमकताना दिसतोय. इट मस्ट बी अ बोट सेलिंग आफ्टर अस, थॉट ही. त्याला वाटलं आमच्या मागोमाग एखादी बोट येत आहे. बट इट इज ओव्हरटेकिंग अस व्हेरी रॅपिडली. इतक्या स्पीडनी येत आहे, ती आम्हाला मागे टाकत आहे. इट वॉज फार फार अवे अ मिनिट अगो. एका मिनिटापूर्वी फार दूर होती, बट नाव इट इज मच नियर. एका मिनिटात जवळ आली. इट कॅनॉट बी अ बोट. बोट असू शकत नाही. फॉर आय कॅन सी नो सेल. कारण मला शीड दिसतच नाही. बोट असती तर शीड दिसलं असतं. बट व्हॉट एव्हर इट मे बी, इट इज फॉलोईंग अस अँड कॅचिंग अस अप. काही असू द्या, ती आमच्या मागोमागे येत आहे आणि आम्हाला पकडत आहे. अँड ही कुड नॉट मेक आउट व्हॉट इट वॉज. आणि तो समजूच शकला नाही की ते काय होतं. नॉट अ बोट, नॉर अ बर्ड, नॉर अ फिश. ना ती बोट होती, ना पक्षी होता, ना मासा होता. इट वॉज टू लार्ज फॉर अ मॅन. मनुष्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ती. अँड बिसाइड्स अ मॅन कुड नॉट बी आउट देअर इन द मिड्स ऑफ द सी. आणि मनुष्यापेक्षा ती इतकी मोठी गोष्ट होती की मनुष्य असा मध्यसमुद्रात तरंगू थोडी शकेल, पाण्यावर थोडी चालू शकेल. द बिशप रोज अँड सेड टू द हेम्समॅन. बिशप उठला आणि त्या नावाड्याला म्हणाला, लुक देअर, व्हॉट इज दॅट माय फ्रेंड. पहा तिकडे, ते काय आहे माझ्या मित्रा. व्हॉट इज इट, काय आहे ते. द बिशप रिपीटेड. आश्चर्य, बिशप आता पुनरुच्चारच करायला लागला. दो ही कुड नाव सी प्लेनली व्हॉट इट वॉज. आता त्याला दिसत होतं ते काय आहे. द 3 हर्मिट्स रनिंग अपॉन द वॉटर. तिघेजण पाण्यावर धावत होते. ऑल ग्लिमिंग व्हाईट. तिघेही एकदम पांढरे होऊन चमकत होते. देअर ग्रे बियर्ड्स शायनिंग. त्यांची करडी दाढी चमकत होती. अँड अप्रोचिंग द शिप ॲज क्विकली ॲज दो इट वर नॉट मुव्हिंग. ते शिपपर्यंत इतक्या स्पीडनी पोचत होते, जणू का ती शिप हालत नव्हतं, स्थिर होतं एका जागी. आणि हेच स्पीडनी तिच्यापर्यंत पोचत होते, त्या जहाजापर्यंत. द स्टीयर्समॅन लुक्ड. जे वल्हवणारे होते, दिशा देणारे, त्यांनी तिकडे पाहिलं. अँड लेट गो द हेल इन टेरर. आणि त्या नावाड्याला, ते जी नावाड्याची जागा, जे चाक होतं, ती त्याची केबिन होती, ती सगळेजण भीतीत ओरडले. ओ लॉर्ड, अरे देवा, द हर्मिट्स आर रनिंग आफ्टर अस ऑन द वॉटर ॲज दो इट वेअर ड्राय लँड. पाण्यावर आमच्या मागे असे धावत आहेत ते, जणू काही ती सुकलेली जमीन आहे. द पॅसेंजर्स हिअरिंग हिम जम्प्ड अप अँड क्राऊडेड टू द स्टर्न. त्या जहाजाच्या टोकाला सगळे जमा झाले उड्या मारत मारत, कारण त्यांनी ते ऐकलं होतं पाण्यावर धावत आहे. दे सॉ द हर्मिट्स कमिंग अलॉंग हँड इन हँड अँड द 2 आउटर वन्स बेकनिंग द शिप टू स्टॉप. तिघे हातात हात धरून धावत होते. आणि बाजूचे जे दोघं होते, कारण मधल्याचे तर दोन्ही हात बाकी दोघांच्या हातात होते, परंतु बाकी दोघं जे होते साईडचे, बाजूचे, त्यांनी हाताने त्यांना इशारा करून थांबायला सांगितलं. ऑल 3 वर ग्लायडिंग अलॉंग अपॉन द वॉटर विदाउट मुव्हिंग देअर फीट. आणि ते पाण्यावर असे सरपटत येत होते, पाय न हलवता, जणू काही एखादं जहाज येतं. बिफोर द शिप कुड बी स्टॉप्ड. जहाज थांबवण्यापूर्वीच द हर्मिट्स हॅड रीच्ड. 3 संत पोहोचले होते. And raising their heads, all 3 as with one voice began to say. आणि आपले डोके उचलून वर उचलून ते तिघे एकाच आवाजात म्हणायला लागले, वी हॅव फॉरगॉटन युअर टीचिंग सर्वंट ऑफ गॉड. देवाच्या नौकरा, म्हणजेच हे देवाच्या दासा, आम्ही तू जे शिकवलं आहे ते विसरलेलो आहोत. ॲज लॉंग ॲज वी केप्ट रिपीटिंग इट वी रिमेंबर्ड. आम्ही रिपीट करत होतो तर आम्हाला आठवत होतं. बट वेन वी स्टॉप सेईंग इट फॉर अ टाईम, अ वर्ड ड्रॉप्ड आउट. जसं आम्ही म्हणणं थांबवलं, एक शब्द निसटला. अँड नाऊ इट हॅज ऑल गॉन टू पीसेस. आता सगळे जे शिकवलं त्याचे तुकडे तुकडे झालेले आहेत. वी कॅन रिमेंबर नथिंग ऑफ इट. टीचर्स अगेन. आम्ही त्यातलं काहीच आठवू शकत नाही, आम्हाला ते परत शिकव. द बिशप क्रॉस्ड हिमसेल्फ अँड लेनिंग ओव्हर द शिप सेड. बिशपने क्रॉस केली एक बाजू. स्वतःवरच त्याला राग पण आला. एका साईडून तो त्यांच्यापर्यंत पोहोचला. एका बाजूला वाकून तो म्हणाला, युअर ओन प्रेयर विल रीच द लॉर्ड, मेन ऑफ गॉड. तुमची स्वतःची जी प्रार्थना आहे तीच देवापर्यंत पोहोचेल. देवाच्या मनुष्यांनो, इट इज नॉट फॉर मी टू टीच यू. माझ्यासाठी नाही आता तुम्हाला शिकवणं. प्रे फॉर अ सिनर्स. आम्ही जे पापी आहोत आमच्यासाठीच तुम्ही आता प्रार्थना करा. का म्हणत आहे असं? कारण त्यांना लक्षात आलं, जे पाण्यावर येऊ शकतात जहाजासारखे चालत चालत, वाळलेल्या जमिनीवर जसं चालत येतो तसे, तर ते किती पुण्यवान असतील. त्याच्या लक्षात आलं, हे पुण्यवान आहेत, तुम्हीच आता आमच्यासाठी प्रार्थना करा, असं बिशप सांगतोय त्यांना.
अँड द बिशप बोड लो बिफोर द ओल्ड मॅन. आणि तो धर्मगुरू त्या तिन्ही म्हाताऱ्या मनुष्यासमोर वाकला आदराने. अँड दे टर्न्ड अँड वेंट बॅक अक्रॉस द सी. ते पलटले आणि समुद्रावरून चालत चालत निघून गेले. अँड द लाईट शोन अंटिल डेब्रेक ऑन द स्पॉट वेअर दे वर लॉस्ट टू साईट. आणि जोपर्यंत दिवस उगवत नाही त्या रात्रभर तिथे एक असा चमकदार स्पॉट होता, तिथे एक तेजपुंज वलय होतं. जोपर्यंत आपण आपली दृष्टी गमावणार नाही तोपर्यंत तिथे तो स्पॉट होता, तिथे ते तेजपुंज वलय होतं. जोपर्यंत तिथे दास दूर निघून गेलं नाही तोपर्यंत त्या लोकांना तो तेजपुंज स्पॉट दिसत राहिला. हिअर वी कम टू द एंड ऑफ धिस लेसन. म्हणजे बघा, बिशपला वाटलं मी धर्मगुरू आहे, मला देवाने अपॉइंट केलेलं आहे म्हणून मी कोणालाही शिकवू शकेल. पण ते 3 साधू होते, यांनी इतकी प्रार्थना केली होती देवाची मोकळ्या मनाने, निर्मळ मनाने, की त्यांनाच देवत्व प्राप्त झालं होतं. म्हणूनच ते इतक्या सहज पाण्यावर चालू शकले. आणि एक धडा दिला त्यांनी धर्मगुरूला आणि त्या धर्मगुरूचे डोळे उघडले. म्हणजे तुम्ही धर्माचं व्यवस्थित आचरण केलं, पुण्य केलं तर तुमच्यातसुद्धा आध्यात्मिक शक्तीचा संचार होऊ शकतो, तुमचं मन प्रबळ होऊ शकतं. अँड दिस इज द मेसेज given by Leo Tolstoy through this lesson, The Three Hermits. Thank you very much.